अगेन त्याचं हा पैठणी साठी आपण यूज करू शकतो. एक्झॅक्टली. आणि मोर आहे आणि तो इतका सुंदर आहे मोर आणि ती डिझाईन. सो वन साइडला तो मोर उठून दिसणार आहे. साइजेस आहेत, कलर्स आहेत. हा सुद्धा हा आपण आहे ना रॉ सिल्क मध्ये असं शिमर येतो ना, तो फॅब्रिक शाईन आहे, त्याला खूप जास्त शाईन आहे. सो थँक्यू पूर्वा. त्या दिवशी इतकं छान कलेक्शन होतं की मृणाल तर खुश झालीच, नुर्वी खुश झाली आणि आमचे प्रेक्षक सुद्धा खुश झाले, म्हणून तुम्ही पुन्हा आलात. खूप हेवी पाहिजे असेल तर हे असं आहे. त्याच्यानंतर आपला हा सिंगल नथ आहे, फक्त नथीचा ब्लाउज आहे. इतकंच, त्याला स्लीव्स वर नाहीये, मागे फक्त छान अशी नथ आहे. आणि काय रेंज आहे ह्याची आपली आहे 2150 आहे. हा आपला 3.5 मध्ये आहे. हा आपले 2350 2550 अशाच रेंज. 2300-2500 ची रेंज आहे. हा 3500 आहे. ऍक्च्युअली ते सगळे तसे वर्थ आहेत बिकॉज ते थोडे एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत. आणि हा आपला आहे पूर्ण वेल्वेट वरती हँडवर्क केलेला आहे. अगेन वेल्वेट बॅकला पण डिझाईन आहे, स्लीव्स आणि वेल्वेट खूप सॉफ्ट आणि त्याचा फील खूप छान आहे. कप्स आहेत. आता ब्लाउजच्या सेक्शन मध्ये आले आणि तिथे बघाल तर म्हणजे जसं म्हणाले किंवा की भंडार आहे, तितका भंडार दिसतोय मला. म्हणजे एका कलर स्कीम मध्ये असे बरेच ऑप्शन. सो काय स्टार्टिंग रेंज आहे ब्लाउज? आपल्याकडे 650-750 पासून स्टार्टिंग रेंज. ओके. 650 ला आपण कॉटन मध्ये म्हणजे प्युअर कॉटन मध्ये ठेवलेले आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. चालेल. आणि 750 ला आपल्या प्लेन मध्ये ठेवलेले आणि सगळे ब्लाउजेस आपले प्रिन्सेस कट पॅडेड आहे. ओके. आणि 650 वाले आपण ब्लाउजेस पॅडेड नाही ठेवलेले, म्हणजे कधी कधी असे बऱ्याचशा लोकांना असं नॉन पॅडेड पण पाहिजे असतात आणि बऱ्याचशा एजेड लेडीज असतात ना, त्यांना म्हणून आपण ते ऑप्शन ठेवून दिलेले. आणि मग साइजेस कसे? साइजेस आपल्याकडे 32 पासून 44-46 पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत. ओके. आणि जर त्याच्या पुढे हवे असतील तर बनवून मिळणार तुम्हाला. आणि आपल्या ब्लाउज मध्ये मेन म्हणजे प्रत्येक ब्लाउज मध्ये ना 2-2 इंचाचे आपण मार्जिन, 4 इंच कंपल्सरी आपण मार्जिन देतो. ओके. सो ऍज ती म्हणते तसं की त्यांच्याकडे सायझेस 44-46 पर्यंत आहे, पण प्लस सायझेस थोडेसे मोठे सायझेस हवे असतील तर ते सुद्धा मिळतील. सो येस, अनेकदा मला प्लस सायझेस साठी विचारणा होते की कुठे मिळतील, रेडीमेड ब्लाउजेस मिळत नाहीत, फार प्रॉब्लेम्स होतात. सो तो सुद्धा विषय इथे सॉर्ट आउट होऊ शकतो. सो बघूया आपण काय ऑप्शन्स आहेत. चला फर्स्ट आपण दाखवतोय आपण डमीला जो आहे, त्यातले बरेचसे लोक आहेत ना साध्या सिल्क वरती पण करतात, त्यांची रेंज पण थोडस, आणि रेंज कधी कमी होते कारण की फॅब्रिक वरती डिपेंड आहे आणि हा हँडवर्क वरती पण डिपेंड आहे. कारण की ह्याच्यामध्ये पूर्ण डिटेलिंग असेल ना तरच ते दिसायला चांगलं दिसतं. आणि तो थोडा एक्सक्लुझिव्ह पीस असल्यामुळे तो घातल्यावरती आय एम शुअर तुम्ही उठून दिसणार आहात, वेगळे ठरणार आहात. त्यामुळे जर तेवढे स्पेंड करताय तर ते वर्थ सुद्धा असायला पाहिजे. हा सुद्धा बघा, हा सुद्धा त्याच्यातलाच कलर आहे. आता आपण ह्याच्यात नथ नाही दिलेली आहे, पण कस्टमर जेव्हा घेतो ना त्यावेळेला मी लावून देतो. राईट. कारण ती पडण्याची शक्यता असते. पण असं मोस्टली पडत नाही त्यांना. पण म्हणजे जेव्हा ते देतात तेव्हा फायदा. जो छान कप्स आहे आणि त्याला प्रिन्सेस कट आहे, त्यामुळे प्रिन्सेस कटचं फिटिंग खूप सुंदर येतं बस्ट लाईनला. त्यामुळे शक्यतो प्रिन्सेस कट ब्लाउजेस घेतले तर इव्हन तुम्ही पदर जरी सोडलात तरी त्याचा समोरून दिसणारा लुक खूप सुंदर दिसतो. बरोबर. आणि हा सुद्धा आपला हॉट सेलिंग आहे. हा रेड आहे, ग्रीन आहे, पिंक आहे, आपले 4 ते 5 कलर आहे. पण हा जो ब्लाउज आहे ना म्हणजे हे राहतच नाही माझ्या. वा. आणि हा थोडा ब्राइडल सुद्धा आहे, म्हणजे जर ब्राइड बघत असेल तर वेल्वेट आहे, पूर्ण आहे आपल्या 4,500 ला. ओके. सो 4,500 ला आहे. एक तर खूप सॉफ्ट त्याचं वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या देवीच्या ह्याच्यामधला अजून कलर आहे. हा पण सुंदर कलर आहे. भरपूर कलर आहेत, आपण सगळेच नाही दाखवू शकत. एक्झॅक्टली. सो कलर्स ऑप्शन तुमच्याकडे बरेच मिळणार आहे. हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती डिझाईन सुद्धा छान उठून दिसते. त्याच्यानंतर हाही माझा खूप असं युनिक ब्लाउज म्हणू शकते, कारण की पिंजऱ्यामध्ये आपण 2 असं हे दिलेले आहेत, पॅरट दिलेले आहेत आणि खूप सुंदर आहे. आणि ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. ऍक्च्युली हे हिट कॉम्बिनेशन आहे खरं तर. हे आणि हे रॉ सिल्क आहे आणि आतमध्ये पथीचं वर्क आहे आणि प्रचंड आवडलाय मला. हा खूप सुंदर दिसतंय. ही नथ अख्खी पूर्ण ही बॅकला दिसणार आहे, साईडला स्लीव्सला आहेत आणि ते वर्क आहे. मुळात ते पेंटिंग किंवा स्टॅम्प नाहीये, प्रिंट नाहीये, ते वर्क केलेलं आहे, त्यामुळे ते अजून स्टँड आउट होतं.
आणि ह्याचं कसं आहे ना, वॉशला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. येस, त्याच्यात कलर आहे, पण ह्याच्यात आपण पूर्ण नाही केली आहे. हा, म्हणजे ज्यांना थोडंसं सिंपल लागतं सोबत मध्ये सिंगल नथ आहे. तुम्ही जर बघाल तर डिफरन्स आहे हा. त्याच्यातच अजून एक कलर पण आहे हा मँगो बरोबर. येस, सो ह्याच्यात कलर ऑप्शन आहेत. अगेन त्याच्या स्लीव्स वरती नथी आहेत. सिंगल मागे एक नथ आहे. आणि जर तुम्हाला खूप हेवी पाहिजे असेल तर हे असं आहे. त्याच्यानंतर आपला हा सिंगल नथ आहे, फक्त नथीचा ब्लाउज आहे. एकच, त्याला स्लीव्स वर नाहीये, मागे फक्त छान अशी नथ आहे. आणि काय रेंज आहे ह्याची? ह्याची आपली आहे 2150 आहे. हा आपला 3.5 मध्ये आहे. हा 3.5 2350 2550 अशाच रेंज. 2300-2500 ची रेंज आहे. हा 3500 आहे. ऍक्च्युली ते सगळे तसे वर्थ आहेत बिकॉज ते थोडे एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत. आणि हा आपला आहे पूर्ण वेल्वेट वरती हँडवर्क केलेला आहे. अगेन वेल्वेट बॅकला पण डिझाईन आहे. स्लीव्स आणि वेल्वेट खूप सॉफ्ट आणि त्याचा फील खूप छान आहे. कप्स आहेत नाऊन घेतले ह्याच्यामध्ये आहेत ना. ह्याच्यामध्ये फॅब्रिक असं अशा बॉर्डरचे वगैरे नाहीये. तू बघशील तर आता आपण सुरुवातीला तर पैठणीचा आपण वन पीस दाखवलं ना, त्या टाइप मध्ये वगैरे फॅब्रिक मिळतं. बरोबर, डायरेक्ट बॉर्डर असलेलं नाही. म्हणून आपण बॉर्डर करून घेतले. त्याच्यानंतर आपला हा मरून कलर पुढे त्याला छान असा पट्टा आहे आणि मागणं हे, त्यामुळे त्याचं फिटिंग जेव्हा तुम्ही घालता तेव्हा ते फिटिंग खूप छान येतं. हा सुद्धा कलर गोड आहे. हा सुद्धा एकदम थोडं डिफरन्स आहे आणि छान असं कलर मँगो कलर. हा आता इन झालेले. हा, आणि त्याचं कॉम्बिनेशन छान आहे. त्याला डार्क ब्लू, पर्पलिश ब्लू आणि येल्लो दिल्यामुळे त्याची बुट्टी पण थोडी वेगळी आहे. हा, ह्याची बारीक बुट्टी. येस. त्याच्यानंतर आपण आता बांधणीकडे जातोय. हा सुद्धा आपला खूप जास्त सेल झालेला आहे आणि हे चालूच असतं. त्याचं पण छान पॅटर्न दिलेलं आहे. साईडला वन साइड आणि सिंगल स्लीव्स आहेत. ओके, अच्छा, वन साइड स्लीव आहे आणि त्याला एका साइडला स्लीवलेस आहे आणि छान पॅटर्न आहे. त्यामुळे हा पॅटर्न सुद्धा थोडा वेगळा आहे आणि थोडा अनोखा आहे. ऍक्च्युली थोडासा म्हणजे त्याचा स्लीव्स बघ. येस, स्लीव्सच मी आता तेच बघत होते की ह्याला छान इकडे असे रफल्ड थोडेसे स्लीव्स आहेत आणि त्यामुळे त्याचा फॉल वेगळा येणार आहे घातल्यानंतर. जर तुम्ही बघितलं तर इथे जो शोल्डर आहे त्याचा फील खूप छान येणार आहे आणि एका साईडला स्लीवलेस आहे. प्युअर सिल्क इल्कल आहे. येस, प्युअर सिल्क इल्कल आहे. त्याची बॉर्डर टेम्पल बॉर्डर वाली जी बॉर्डर आहे. वर आपण पल्लू लावलेला. ह्याला आपण कुठेही एम्ब्रॉयडरी दिलेली ना, त्याचं मेन कारण म्हणजे जर साडी असेल ना तर आपण पल्लूचा म्हणजे त्याचा जो मेन स्वतःचा लुक आहे ना तो खेचण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि जर कशामध्ये जर आता खण वगैरे कसं आहे ना प्लेन येतो त्याच्यात आपण एम्ब्रॉयडरी टाकू शकतो. पैठणीमध्ये नाही टाकू शकतो. पैठणीमध्ये पण रेअरली टाकतो. राईट. सो तो सगळा विचार करून डिझाईन झालेले असतात. इथे पण छान पुढे बो दिलेला आहे. त्याच जो बॉर्डर आहे त्याचा बो दिलेला आहे. सो इल्कल आणि ते सुद्धा प्युअर सिल्क इल्कल आहे आणि लुक सुद्धा एकदम छान आहे. त्याला सुद्धा छान असे पफ स्लीव्स आहेत. पफ स्लीव्स अगोदर बघ आपल्या वेळेला खूप अशा मिळायच्या. ऍक्च्युली लहानपणी. आणि जर बघितलं तर आधी म्हणजे 70s 60s मध्ये तर हे इन होते. आता ती परत फॅशन यायला लागली आणि स्पेशली आपल्या ह्या मराठमोळ्या फॅब्रिक सोबत खण असेल, पैठणी असेल, इल्कल असेल त्याच्यासोबत हे छान मस्त दिसून येतं ऍक्च्युली. सो येस, आता आपण पाहणार आहोत आपलं हे सुद्धा हॉट सेलिंग आहे. ह्याच्यात मी नाही बनवत असं पॉसिबलच नाहीये कारण की स्टार्टिंग आपल्यापासूनच झालेली कॉर्सेट मध्ये. आपण आता आजकाल ह्याचा ट्रेंड खूप आहे. आलिया कट भरपूर मुलांमध्ये. सो मोठ्यांमध्ये आलिया कट, नायरा कट हे फार फेमस आहेत. सो त्याच ह्याच्यामध्ये आता लहान मुलांमध्ये यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. आणि त्याच्या खाली आपण अशी धोती बनवली. धोती आहे. ओके, छान धोती आहे. सो वेगळं काहीतरी आहे आणि हे छान वेडिंग कलेक्शन म्हणून सुद्धा किंवा फेस्टिव्ह कलेक्शन. आता बरेच सण सुरू होणार आहेत त्यामुळे छान असा पॅटर्नचा हा ड्रेस आहे. आणि हे असे पॅटर्न्स थोडे कमी पाहायला मिळतात. क्वालिटी मुळात क्वालिटी मधले कमी पाहायला मिळतात. त्यामुळे येस, अगेन व्हेरी छान क्वालिटी. फादरचं कसं होणार म्हणून आम्ही आहे ना सॅम्पल बनवून ठेवतो. सो येस, सो मदरला साडी, डॉटरला असं छान क्यूट हे प्रिंट आहे.
ते कॉम्बिनेशन इतके सुंदर आहे. आता हे जे आपला हा जो आहे हा पिचवाई मध्ये आहे ना, तर आपण काय केलेलं आहे, हा रॉ सिल्कचं फॅब्रिक घेतलेलं आहे, तर त्याला आहे ना ह्यातलीच मोटिव्ह आहेत ना, ह्याच्यातले जे आहेत ना मोटिव्ह डिझाईन उचलली आणि डिझाईन केलेले, त्याच्यामध्ये डिझाईन केले आणि मग थोडस असं वॉटर आपला हे आला पाहिजे लुक आला पाहिजे असं आपण एम्ब्रॉयडरी मध्ये टाकले. सो तुम्ही जर जवळून बघितलं तर तुम्हाला कळेल की ही डिझाईन याला अशी मॅच होणारी आहे छान. सो पिचवाई वरती रॉ सिल्कचा ब्लाउज आहे. अगेन आतमध्ये हे दिल्यामुळे आहे ना, त्याच्यामुळे काढताही येतो. बरोबर, राईट. सो काढून आणि नंतर तुम्ही, सो इझी टू वेअर पण आहे, कुठे ते अडकणार वगैरे नाही. इझी टू वेअर, इझी टू रिमूव्ह आहे, त्यामुळे कटकट नाही, टेन्शन नाही, एकदम छान असं कलेक्शन आहे. त्याच्यानंतर आपलं हे पिचवाई मध्ये हे ऑर्गेन्झाचं फॅब्रिक आहे. अगेन मस्त डिझाईन आहे. कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे हे, किती गोड कॉम्बिनेशन आहे. पर्पल आणि विथ ऑरेंज. खरंच हे कॉम्बिनेशन खूपच गोड आहे. आय डोंट नो ते कॅमेरावर किती ते कलर दिसून येतोय, पण हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे खूप गोड कॉम्बिनेशन आहे. ऍक्च्युअली खूप गोड कॉम्बिनेशन आहे. आणि आपल्याकडे तू बिलीव्ह नाही करणार, आपल्याकडे हे जे खणाचे फॅब्रिक वगैरे असतात ना, हे खूप मोठे मोठे थान आलेले असतात. म्हणजे लिटरली जर पाहिजे असेल ना, तू तर आता आपलं नाचगा घुमा बघितलं असेल, नाचगा घुमाच्या सॉन्ग मध्ये मायराने येलो आणि ग्रीन घातले, तो सुद्धा आपलाच आहे. ओके ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातला जर पाहिजे लहान मुलांपासून तर मोठ्यांच्या, आजकाल कसं चाललंय की मदर्स तर घेतेच आहे, विथ डॉटर्स तर आहेत, पण मदर्सला सुद्धा त्याच्यात घालण्याचे परकर पोलके घालण्याचा खूप असा क्रेज आहे. तर मी त्याच्यातले खण आहेत ना, 100 200 मीटरचे थान असे बनवून व्ह्यू करून घेतलेले आहेत सगळे. क्या बात आहे. म्हणजे जर तुम्हाला अख्ख्या फॅमिलीला ट्विन करायचं असेल किंवा काही फंक्शन असेल, घरात लग्न असेल आणि त्याला छान एकसारखे असे छान छान दिसायचं असेल, तर यू नो वेअर टू कम आणि कस्टमाइज करून मिळणार आहे. त्यामुळे येस. त्याच्यानंतर आपल्याला दाखवणार आहे मी, आपण सगळंच बनवतो, असं काही नाहीये की म्हणजे आपलं ट्रेंडिंग जे आहे ना, जे मोठे लोक घालतात. कसं असतं ना, मदरचं असं असतं की बाबा मी घालते तर माझ्या मुलीला पण काहीतरी पाहिजे, किंवा आणि माझं सुद्धा कसं झालं की मला सुद्धा ना असं वाटायचं की मला मुलगी पाहिजे, मला मुलगी झाली आणि त्याची खूप इच्छा असायची की बाबा असं कलेक्शन कुठे मिळत नाही, आणि म्हणून हे सगळं झालेलं आहे का क्रिएट. अरे वा, क्या बात. आणि त्याच्यानंतर असं होतं ना की कधी कधी आपण जे घालतो ना ते मुलांना बघण्याची खूप इच्छा असते आणि ते कलेक्शन नाही मिळत. त्याच्यामुळे आता बघा, आता हे आपण पॅन्ट बनवलेली आहे. ओके, त्याच्यासोबत आपण ब्रॉकेटचा टॉप दिलेला. वा. आणि त्याचा दुपट्टा पण आपण ब्रॉकेटचा. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत ऍक्च्युअली. जर बघितलं तर ग्रे बरोबर पिंकचा कॉम्बिनेशन गोज व्हेरी वेल ऍक्च्युअली. खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि खूप वेगळे कॉम्बिनेशन आहेत, खूप थोडे आगळे वेगळे कॉम्बिनेशन्स आहे, हटके कलेक्शन कॉम्बिनेशन्स आहेत. त्याच्यानंतर आपला हा, आणि ह्याची काय रेंज आहे? हे आपलं 2300 साईज वरती डिपेंड आहे. हे जे आपलं आहे हे लहान मुलींची फ्रॉक आहे. हा जो आहे ना, हा पट्टू सिल्क मध्ये फॅब्रिक आहे. हा म्हणजे साऊथचा फॅब्रिक आहे, त्याला आपण पैठणीचे हे दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पैठणीचा टच देतो ऍक्च्युअली. सो मराठमोळी जी आपले रूट्स आहेत त्याला तिच्या सगळ्या कलेक्शन मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे ते दिसून येतं. आणि कसं ना, आपण स्टेट वाईज काम करतो. जसं आता आपला हा साऊथचा झाला, आपला हे महाराष्ट्राचा झाला, ब्रोकेट आहे, बांधणी आहे, परत पिचवाई मध्ये आहे, साऊथचं पण आपण बऱ्याच पासून सगळं घेतो. आता त्याच्यानंतर माझा हा हॉट सेलिंग आहे, वन पीस आहे. पेप्लम लुकचा हा वन पीस आहे आणि पूर्ण, आणि मागे त्याला छान असं बो आहे. आणि हा किती एकदम क्यूट. आणि तितकाच काय असा प्रश्न पडला होता लेकीसाठी बरंच काय, पण लेकासाठी काय मिळू शकते, तर ती म्हणाली की बरेच ऑप्शन्स आहेत, पण सध्या हे रेडी मध्ये आहे. हे आपण जे ठेवलेले आहेत ना, हे आपल्या रेडी मध्ये जॅकेट्स ठेवलेले, हा ऑप्शन म्हणून ठेवलेला आणि सॅम्पल म्हणून दाखवायला. तसं आपण फॅब्रिकचे सॅम्पल ठेवून देतो इथेच, आणि मग त्याच्यानुसार आपण कस्टमरला दाखवतो. आणि जर पाहिजे तर मग आपण त्यांच्या मेजरमेंट नुसार बनवून देतो, आणि आपण विदिन 1 डे पण बनवून देतो. अरे वा. आणि काय रेंज असते स्टार्टिंग आपली? त्यांची आहे ना, पैठणीचं जर असेल तर 1550 वरती, कारण की पैठणी थोडीशी महाग असते. त्याच्यानंतर आता आपला हे खण आहे, खणाचं मी सॅम्पल बनवून ठेवलंय. खणाला आपण पैठणीचा टच दिलेला आहे. कुर्त्या सोबत विथ पॅन्ट सुद्धा आहे. अच्छा. आणि ह्याची काय रेंज आहे? आणि हे सुद्धा आपले 1950 1550 ह्याच रेंज मधले आहे.
आणि जर साईज वरती पण डिपेंड आहे प्राइस. हा, जर त्याच्या- कस्टमरची आपल्याला काय रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण कस्टमरला सांगतो की बाबा ह्या साईज नुसार तुम्हाला हे मिळणार. क्या बात आहे. आणि इथे पण तुम्ही बाबा आणि मुलगा तर ट्विन करू शकतो, पण आई आणि मुलगा पण ट्विन करू शकतात. हो, कारण हो. काय ती कस्टमाइज करायला रेडी आहे. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे येऊन मटेरियल्स बघून ऑप्शन्स बघून कस्टमाइज करून घेऊ शकतात. त्यात हे पण ऑप्शन हे आहे सुद्धा हे प्युअर कॉटन मध्ये आहे हा. आणि त्याला आपण डिजिटल मध्ये आहे प्रिंट दिलेली आहे आणि ही कथकली मध्ये आहे. त्याची प्रिंट खूप छान दिसते. येस, ऍक्च्युली हे खूपच सुंदर आहे. खूप जर सुंदर तुम्ही आहे. बघितलं तर ती प्रिंट छान अशी उठून दिसणारी आहे. ऑरेंज आणि ब्लू एक तर कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ते कलर्स पण दोन्ही अगदी